हल्दी लिया. हा बाबा. चला विठ्ठल 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 विठ्ठल. खूप मजा येते मजा. मजा येते. हो खूप मजा. आज धुलीवंदन आहे. धुलीवंदन आहे. धुळवड आहे आज. धुळवड. हा हा. ही आजच्या मजा तुझी आजचा. नंतर आपले ढोलबील वाजवून फिरणं. पालखी घेऊन हो ढोलबील मोठे मोठे ढोल पालखी घेऊन ना पाणी हो खूप पहिलं म्हणजे खूप मिळवलं ते लावले पण खूप मजा मजा येईल मजा येईल. शंकर त्यांना पण ती करावा. नमस्कार. मी इथे आज भांडूप पश्चिम येथे अशोक केदारे चौक येथे संध्या पर्व येथे आलेलो आहे. आज धुळवड आहे. धुलीवंदन आहे. धुलीवंदनाच्या मुहूर्तावर इथे भांडूप पश्चिमला संध्या पर्व म्हणून वृद्धाश्रम नाही बोलू शकत आपण. वृद्धाश्रम बोलायचंच नाही आपल्याला. ते आनंदाश्रम आहे हा. सर्व 60-70 वर्ष वयाच्या पेक्षा जास्त असलेले सगळे आजोबा इथे आहेत. आणि आमच्या प्रिया जाधव ताई आहेत. त्या या सर्व आजोबा आणि आजींना सांभाळत आहेत. भांडूप पश्चिम अशोक केदारे चौक शिवसागर कॉम्प्लेक्स बी विंग मध्ये हे आनंदाश्रम आहे. पाहू शकता. जेवलात? आज धुळवड आहे ना? धुळवड आहे आज ना? रंगपंचमी रविवारी आहे. आज धुळवड. धुलीवंदन. काल होळी झाली. आपली रंगपंचमी रविवारी. पाहू शकता बघा सगळीकडे आजी आजोबा आहेत. आणि हे सर्व आमच्या प्रिया जाधव ताई तिथे यांना सांभाळत आहेत. संध्या पर्व या नावाने पहिला मजला शिवसागर कॉम्प्लेक्स बी विंग, जिथे पहिलं जत्तर हॉस्पिटल होतं आणि गायकवाड डॉक्टरांचं हॉस्पिटल होतं, त्या जागी इथे हे संध्या पर्व आनंदाश्रम म्हणू शकतो आपण. सगळे इथे आनंदाने गुण्यागोविंदाने राहत आहेत. आपल्या घरात पासून दूर. आमच्या प्रिया जाधव ताई आहेत इथे. बघा हे किचन आहे. सर्व नीटनेटकं स्वच्छ सुंदर एक आनंदमय वातावरण आहे. हे बघा इकडे 3 आजोबा आहेत. जेवण झालं? नमस्कार. जेवण झालं का? काल होळी झाली, आज धुळवड आहे. जेवण झालं? एक आजोबा झोपलेले आहेत. बघा खरंच आयुष्यात येऊन काय करावं. इकडे आजी आहेत. बघा सगळं आजी आहेत इथे. 1 2 3 4 5. ते आमच्या प्रिया जाधव ताई. आणि या सर्व त्यांच्या आजी आहेत. आमच्या आजी आहेत सर्व. आताच हात दाखवा. आजी हात दाखवतायत, नमस्कार करतात, हॅलो करतायत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद, उत्साह, एक समाधान आहे. आयुष्यात येऊन काय करायचं? किती तुम्ही पैसे कमवाल, किती काय कराल, पण जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर समाधान किंवा आनंदाची छटा नसेल तर त्या सगळ्या याला अर्थ नाही आहे. आणि एक खूप पुण्याचं काम म्हणू शकता तुम्ही, एक कर्तव्याचं काम म्हणू शकता. आमच्या प्रिया जाधव ताई करतायत. अरे वा 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 वा, छान छान. शब्द अपुरे आहेत. आजच मला माहीत झालं आणि आज मी लगेच भेट द्यायला आलो इथे. बाहेर सगळा सणाचा बाजार चालू असताना, धुलवडीचा,
आम्ही इथे आनंदाश्रमामध्ये भेट द्यायला आलोय, आजी आजोबांना भेटायला आलोय. मलाही हे आमचे राजेश दादा यांच्यामुळे मी इथे येऊ शकलो. आमचे अखिल भांडूप कलाकार कट्टाचे आमचे दादा. जाऊन आलो तिकडे, जाऊन आलो तिकडे जातो ना. 2 मिनिटं बोलाल ना प्रिया काही नंतर. ही आमची आजी आहे अजून एक. झोपा 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 झोपा. हॅपी होली कर. अरे वा. काय आज धुळवड आहे, काल होळी झाली. हा जेवलात? जेवला ना? बरं बरं, आराम करा. हा हो ठीक आहे ठीक आहे. तिकडे पण अजून एक बघा, इथे पाहू शकता तुम्ही. हे स्वच्छ आणि नीटनेटकं अतिशय सुंदर एंट्री आहे. इकडे 3 आजी इथे, 4 आजी आहेत, 4 5 6 आजी आहेत बघा. इकडे झोपलेल्या आहेत. आजी नमस्कार. झोपलाय? झोपा 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 झोपा. जेवण झालं ना आता? बघा इकडे काय झालं, या आजी इकडे बसल्यात. जेवलात? जेवलात का? झोपा झोपा, आराम करा. जेवलात का? बघा आजी बघा हसतायत, समाधान आहे त्यांच्या चेहऱ्यावर, आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर. आहे दादा? पौर्णिमात आहे ना सोबत आमच्या पौर्णिमाताई आहेत. हां आज धुळवडीच्या निमित्ताने आम्ही राजेदादा पौर्णिमाताई आणि आम्ही आलेलो आहे या संध्या पर्वाला भेट द्यायला. संध्या पर्व नावही खूप छान आहे. आयुष्याची संध्याकाळ होता होता एक नवीन पर्व म्हणू शकता तुम्ही, आनंदाचं एक पर्व. हे प्रिया जाधवताईंनी सुरू केलेलं आहे. भांडूपकर असाल किंवा मुंबईकर असाल, भांडूप परिसरामधून प्रत्येकाने आवर्जून या संध्या पर्वाला भेट द्या. यांच्या या आनंदामध्ये, यांच्या या छोट्याशा क्षणामध्ये तुम्हीही एक थोडंसं एक भागीदार होऊ शकता यांच्या या आनंदामध्ये. नक्कीच तुम्हाला स्वतःला सुद्धा एक वेगळा आनंद देऊन जाईल. प्रिया जाधव ताई बोलतील का 2 मिनिटं? आपण या संध्या पर्व जे आपलं आनंदाश्रम चालवत असलेल्या प्रिया जाधव ताई आहेत त्यांच्याशी 1 मिनिटं बोलू. गणपती बाप्पा आहे तिथे समोर. ताई 2 मिनिटं बोला प्लीज. हे आमच्या प्रिया जाधव ताई आहेत. थोडक्यात काहीतरी बोलत. किती आहेत, काय आहेत, कधी सुरू केलं एवढं विचारतील तेवढं उत्तर द्या. ताईंना आपण हे आमचे प्रिया जाधव ताई आहेत. संध्या पर्व भांडूपमध्ये यांनी हे संध्या पर्व सुरू केलेलं आहे. नावही इतकं छान आहे की आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे या आजी आजोबांची आणि त्यांना एक वेगळा आनंद आहे, त्यांना एक वेगळं आयुष्य, नवीन सुरुवात आयुष्याची तुम्ही करून देताय ताई. खूप छान आणि खूप आजकाल अशी माणसं सापडताना नाही मिळतात. म्हणजे एक तुम्ही वेगळं कर्तव्य करताय आणि तुम्ही एवढं सगळं आता एवढं करताय तरी सुद्धा कुठेही तुमच्या चेहऱ्यावर असं हे दिसत नाही. प्रत्येकाला तुम्ही तेवढ्याच याने चौकशी करून किंवा त्यांचा सांभाळ करतात. तर काय सांगाल थोडक्यात तुमच्या या संध्या पर्वाबद्दल? नमस्कार, मी प्रिया जाधव. आपल्या भांडूपमध्ये संध्या पर्व नावाचं एक कुटुंब म्हणेन मी. आम्ही ह्याला ओल्ड एज होम म्हणत नाही, कारण तुम्ही आता आपलं हे सेंटर पाहिलं असेल, तुम्हालाही जाणवलं असेल की हे एक कुटुंब आहे. आणि मला खरंच सांगताना खूप आनंदही वाटतो, अभिमान वाटतो आणि कौतुकही वाटतं की 2 माणसांपासून सुरू झालेला हा परिवार आज 22 माणसांवर येऊन ठेपलेला आहे. खूप छान. आणि खरंच खूप छान वाटतंय की प्रत्येकाच्या घरामध्ये, मी तर असं म्हणेन की प्रत्येकाच्या घरामध्ये एक म्हातारी काठी असावी. आणि मला कौतुक वाटतंय की माझ्या घरात या 22 काठ्या आहेत आणि आनंदाने सगळ्यांसोबत आमचा दिवस इथे कसा जातो आम्हाला कळत नाही. आमच्या सेंटरचं नाव सुद्धा आम्ही संध्या पर्व का ठेवलंय, कारण आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याची संध्या खूप सुंदर असावी, प्रेमळ असावी, समाधानकारक असावी, म्हणून हे संध्या पर्व आहे. मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करते की आपल्या या सेंटरला नक्की आवर्जून भेट द्या. आणि आजी आजोबा
आपण जर एका अनुषंगाने विचार करायला गेलो ना, तर ही आजी आजोबा अजून काही कालांतराने आपल्याला पाहायला मिळतील का, किंवा त्यांचं प्रेम आपल्याला अनुभवायला मिळेल का, याबाबत मला तरी शंका वाटते. त्याच्यामुळे ते आहेत तोपर्यंत त्यांचं प्रेम अनुभवूया, त्यांना जपूया. आणि हा जो सुरकुतला जीव असतो ना, अत्यंत प्रेमाचा असतो. त्यांचा मायेचा शब्द, त्यांचा मायेचा स्पर्श, त्यांचा मायेचा आधार. म्हणजे मी असं म्हणेन ना की आयुष्यामध्ये पैसा सर्व काही नाही आहे. अर्थात आयुष्य जगायला पैसा लागतोच, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन प्रेम किंवा स्पर्शाची भाषा जी असते ना, ती आम्ही सगळेजण इथे अनुभवतोय. आणि तुम्ही सगळे आमच्या सोबत आहात. कायम असेच सोबत राहा. तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा सदैव आमच्यासोबत आणि ह्या आजी आजोबांसोबत सदैव राहू देत. आणि संध्याबरोबर कायम माणसाने भरून फुलून येऊ देत. हीच नम्र विनंती. धन्यवाद ताई. भांडुपकर व सहपरिसर मुंबई परिसर यांना नक्कीच आवाहन की नक्की या संध्या पर्वला भेट द्या. आम्ही धुळवडीच्या निमित्ताने राजेशदादा आणि पौर्णिमाताई आम्ही आलेलो आहोत. नक्कीच भांडुपकरांना आवाहन किंवा भांडुप परिसरातल्यांना आवाहन, नक्की या संध्या पर्वला भेट द्या. आजी आजोबांना भेटायला या. त्यांना एक थोडंसं एक वेगळाच आनंद देऊन जाईल, समाधान देऊन जाईल. त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारा. एक वेगळं तुम्हालाही एक मनातून थोडंसं हृदयातून आनंद देऊन जाईल. धन्यवाद ताई. धन्यवाद.